नमस्कार, मी साक्षी काळे. आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र. नमस्कार. आता काही दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू होत आहेत. तर आपण नरखेड परिसरात किंवा मोहोळ तालुक्यात उभा राहण्याची तयारी चालू केलेली आहे. आपण मतदारसंघ कोणता निवडलेला आहे आणि मतदारसंघातले मुद्दे कोणते आहेत? मी प्रामुख्याने नरखेड जिल्हा परिषद गटातून उभा राहायची मी तयारी करतोय आणि केली आहे. म्हणजे इच्छाशक्ती आहे. नरखेडमधून मी उभा राहतोय जिल्हा परिषदेसाठी. आणि ह्या भागातला गेले 50 वर्षाचा जो बॅकलॉग आहे, माझी मातृभूमी माझं देणं लागतं म्हणून मी उभारतोय. जो ह्या भागातला जो सगळा पेंडिंग विकास आहे सगळा, आणि जो जाणीवपूर्वक ह्या लोकांनी अन्याय आमच्या भागावर केलेला आहे, सातत्याची वागणूक आमच्या लोकांना दिली, ह्या भागातले एक त्यांचा स्वभाव आहे का, त्यांचा तो स्वभाव आहे की इथली लोक अशीच राहिली पाहिजेत, रोज सकाळी आमच्याकडे आले पाहिजेत, रोज एक कप चहा प्यायचा आणि जायचं निघून. आणि पण आम्ही ठरवलं आहे की आमूलाग्र बदल आमच्या नरखेड भागामध्ये झालेला दिसेल. ह्या ठिकाणी मी पाणी आणतोय, ह्या ठिकाणी वीज आणू आपण, आणि जे पेंडिंग रस्ते आहेत सगळे वाड्या वस्त्यापर्यंतचे रस्ते मला हे 5 वर्षात पूर्ण करायचे आहेत. अशी कुठली वाडी वस्ती नाही की ज्या ठिकाणी रस्ता नाही, चांगला पक्का रस्ता नाही. असं 5 वर्षामध्ये चित्र सगळं बदलून टाकू, आणि हे चित्र बदलण्यासाठी मला जिल्हा परिषद उभा राहायचं. नरखेड भागामध्ये बेरोजगार लोकांसाठी, मुलांसाठी आपले काय ध्येय उद्देश असणार आहेत? हो, निश्चितच. आता हे सुरुवात आहे. बेरोजगारी तुम्ही म्हणता ती खरं आहे. आमच्या इथं बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण शेती सुदृढ करूया. त्या शेती सुदृढ झाली, पाणी आलं, वीज आल्यानंतर एखादी इंडस्ट्री येऊ शकते. इंडस्ट्री येण्यासाठी पोषक वातावरण पहिल्यांदा तयार करायला लागेल मला. त्यासाठी पाणी आणि वीज महत्त्वाचे आहे. एकदा पाणी आणि वीज आली तर आपल्याला इंडस्ट्री इथं कुठलीही आणता येईल, आणि आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचा माझा उद्देश आहे. माझा महिलांसाठी आपले कार्य काय असणार आहेत? महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे. अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. जोपर्यंत महिला सक्षम होत नाहीत आपल्या, तोपर्यंत 2 आपलं चाक आहे, गाडीची चाकं, एक पुरुष आणि एक महिला, आणि महिलेचे चाक जोपर्यंत सक्षम होत नाही, महिला बचत गट नुसते कागदावरची न राहता ते प्रत्यक्षात बचत गटाचं काम जोपर्यंत चालू होत नाही, मग त्यामध्ये कुक्कुटपालन असू द्या, शेळीपालन असू द्या, ह्या बचत गटामार्फत झाल्या पाहिजेत. अशा योजना मी प्रत्येक गावातले बचत गट आहेत ते सक्रिय करण्यासाठी माझा प्रयत्न असेल. आपले केंद्रात राणेसाहेबांच्या माध्यमातून ओळख आहे, तुमचे संबंध आहेत, आणि राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या निमित्तानं आपला चांगला वावर आहे. तर मतदारसंघामध्ये जे तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या काय भूमिका असतील किंवा प्राधान्याने कोणती कामं कराल? नाही, माझा फोकस नरखेड जिल्हा परिषद गटापुरता आहे फक्त. नरखेड माझा बंधू उमेश तो बघतो, तो पण काम करतोय, त्याची पण इच्छाशक्ती तशीच आहे. आम्ही दोघा बंधूंनी ठरवलंय की आपण समाजाचं काही देणं लागतो, आणि ते देणं फेडण्यासाठी आपलं काम करायचं आहे, आणि प्रामाणिकपणे काम करायचं आहे. जोपर्यंत आमच्या स्वर्गीय शहाजीराव पाटलांचं जे स्वप्न होतं आपल्या भागाचा विकास केला, त्यांनी शहाजीराव पाटलांनी मलेपेटला बंधारा बांधला, डिस्कळला बंधारा बांधला, त्याच्यानंतर या भागात काहीही झालं नाही. पण आज आपल्याला ते चित्र बदलायचं आहे. आज त्याला 40 वर्ष होऊन गेले. 40 वर्षानंतर तोच परत दिवस तिथं आलाय. आज आम्ही एक 2 जण आहोत, आणि निश्चित आम्ही मोहोळ तालुक्याचा कायापालट करू.